श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। बळे आगळा राम कोदंडधारी, महाकाळ विक्राळ तोही थरारी। पुढे मानवा किंकरा कोण केवा, प्रभाते मनी राम चिंतित जावा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या मनोबोधाचं चिंतन आपलं सुरू आहे। या मनोबोधाच्या चिंतनामध्ये समर्थांनी सामर्थ्याची उपासना आपल्याला करायला सांगितली। आता हे सामर्थ्य आपण पाहिलं की हे सामर्थ्य बाहेरून आणायचं नाहीये, हे सामर्थ्य कुठून तरी वेगळ्या पद्धतीनं निर्माणही करायचं नाहीये। मग समर्थांनी त्याचं निरीक्षण केलं की हे सामर्थ्य कुठून आणायचं, कसं निर्माण करायचं। त्यांनी चिंतन करताना मला असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या कृपेनं समर्थांनाही हे स्फुरण झालं असेल की अरे बाबा, त्या सामर्थ्याला बाहेरून कुठून आणायची आवश्यकता नाही, ते सामर्थ्य कुठून निर्माण करावं लागत नाही, ते सामर्थ्य कुठे वेगळ्या ठिकाणी जाऊन बसलेलंही नसतं, तर ते सामर्थ्य असतं माझ्या स्वतःपाशी। आणि मग माझ्या स्वतःपाशी मग त्याचं स्थान कोणतं असतं, ते कुठे निर्माण होतं। समर्थांनी त्याचंही निरीक्षण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की हे सामर्थ्य हे फक्त तुझ्या मनामध्येच निर्माण होऊ शकतं। मनाची शक्ती अफाट आहे। मनाची शक्ती, मला असं वाटतं की मनाच्या शक्तीचा अजून कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणालाही अंदाजही आलेला नाहीये। मग ते अध्यात्म असेल, विज्ञान असेल, कोणालाही अजून मन नावाच्या शक्तीचा कोणत्याही प्रकारानं अजून अंदाज आलेला नाही। कारण मन किती शक्तिमान आहे, अहो त्या मनाच्या शक्तीला जेवढी वाढवावी ना तेवढी ती वाढत जाते। आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर ती शक्ती मनानंच आपण कमी करण्याचा प्रयत्न केला तर ती तितकी कमीही होते। आणि मग मनाची शक्ती कमी झाली ना की त्या मनाच्या शक्तीचा परिणाम, म्हणजे कमी केलेल्या शक्तीचा परिणाम हा देहावरती पाहायला मिळतो। वैद्य असतील, डॉक्टर असतील, ते काय म्हणतात, तुमच्या मनाचं सामर्थ्य वाढवा, तुमच्या मनानं तुम्ही शक्ती संपन्न आहात असं समजा, म्हणजे मग त्या मनाच्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना येते। आणि त्या काळामध्ये म्हणजे समर्थांना असं वाटलं की या समाजाला आता कोणती शिकवण द्यावी बरं। कारण संतांनी जे विचार निर्माण केले ना, संतांनी जे ग्रंथ निर्माण केले, संतांची जी शिकवण आहे ना, ही संतांची शिकवण ही खरंच आपल्याला सांगतो ही समाजाभिमुख आहे। समाज जसा होता त्याप्रमाणे समाजाला समर्थांनी काय किंवा इतर सगळ्या संतांनी समाजाला समाजाचं निरीक्षण करून त्यांना सांगितलं। समाज जर असा शक्तिसंपन्न असता, समाजामध्ये जर कुठली कमतरता नसती, समाजामध्ये जर विचार शक्तिसंपन्न असते, तर मला असं वाटतं की हे शक्तिसंपन्न सामर्थ्य निर्माण करणारं साहित्य संतांनी निर्माणही केलं नसतं, आणि केलं असतं तर त्याच्या बरोबरीनं आणखीनही संतांना काही वेगळं काही निर्माण करता आलं असतं। पण संत इथेच थांबले। कुठे थांबले? समाजामध्ये कमी झालेली शक्ती, समाजाचं कमी झालेलं सामर्थ्य आणि समाजातल्या विचारांची शक्ती कमी झालेली संतांना जाणवली, विशेषतः ती समर्थांनाही जाणवली। आणि म्हणून समर्थांनी या मनाच्या श्लोकांची व्यवस्था केली। संतांना हेच सांगायचं आहे आणि म्हणून समर्थांनी या श्लोकाची इथे व्यवस्था केली। आणि प्रभू रामचंद्रांचं असं दैवत,
असं स्वरूप समाजासमोर ठेवलं आणि मनाला गोड अशा प्रकारचा उपदेश केला. आणि समर्थ म्हणतात की राम बाळा, अरे तुला ज्या मनाची सामर्थ्याची कल्पना देण्यासाठी मी तुझ्या समोर जे दैवत ठेवतो आहे ते कसं आहे. बळे आगळा राम कोदंडधारी, असं दैवत तुझ्या समोर ठेवलेलं आहे की तुला कळी काळाचीही भीती तुला राहणार नाही. अरे यम जरी प्रत्यक्ष तुझ्या समोर आला ना तरी सुद्धा तुला पाहून तो चळचळा कापेल. त्याचं कारण असं की तू प्रभू रामचंद्रांचा उपासक आहेस, तू प्रभू रामचंद्रांचा भक्त आहेस, तू प्रभू रामचंद्रांच्या सामर्थ्याची उपासना करणारा एक उत्तम अशा प्रकारचा साधक आहेस. म्हणून तुला पाहूनही यम चळचळा कापायला लागेल. म्हणून समर्थांनी असं म्हटलं की माझा राम हा बळे आगळा राम कोदंडधारी. नाहीतर उपासकाला कोदंडधारी रामाची काय आवश्यकता असेल. भक्ती करणाऱ्या माणसाला तो कोदंडधारी असला काय आणि नुसता साधा असलेला काय, त्याला काहीही फरक पडणार नाही. दास्य मारुती असेल किंवा वीर मारुती असेल, भक्ताला काय, दोन्ही सारखेच. पण वीर मारुती आहे, समर्थांचा प्रताप मारुती आहे, त्याच्यातल्या शक्तीची त्याला कल्पना यावी. म्हणून असा राम, असं दैवत मी तुझ्या समोर बाबा ठेवतो आहे. आणि त्याला पाहून, त्या दैवताला पाहून महाकाळ विक्राळ तोही थरारी. अरे काळ म्हणजे प्रत्यक्ष यम. तो काळही थरथरा कापायला लागतो. तर इतर बाकीची माणसं घाबरतील किंवा तुला भीतील याच्यात काही वेगळं नवलच असं नाही. पण काळही थरथरा कापायला लागेल. आणि मग पुढे मानवा किंकरा कोण केवा. अरे तू स्वतःला दुबळेपणा मनाचा झटकून मोकळा हो. तो दुबळेपणा मनाचा ठेवू नकोस. आणि अशा दुबळेपणामुळेच तुला त्रास होतो. दुबळेपणाचीच कल्पना तुझ्या मनातून मला घालवायची आहे रे बाबा. म्हणून समर्थ मनाला उपदेश करतात की प्रभाते मनी राम चिंतित जावा. रामाचं चिंतन कर. रामाचा जप करणं आणि रामाचं चिंतन करणं या दोन्ही गोष्टीमध्ये फरक असतो. तो फरक काय असतो तो आपण पाहणार आहोत. पण रामाच्या चिंतनामध्ये आपली सुप्रभात अशा प्रकारची व्हावी, असाच समर्थांचा समर्थ संदेश आज आपण इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.